विरा, हे विरा, कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? टायगर टायगर. झोपेत पण टायगर टायगर ओरडत असते, म्हणून आम्ही आजही टायगर बघायला झालेलो आहे. पण आज आम्ही चाललेलो आहे. अगं कुठे चाललो ते सांग. लाजते काय? संजय गांधी नॅशनल पार्क. राष्ट्रीय. बोल बोल बोल. मला पण टायमिंगला नाही आठवलं तरी. तो आत्ता आम्ही चाललो आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाईल्ड लाईफ सफारी करायला. आणि विराची पहिली वाईल्ड लाईफ सफारी आहे, टायगर सफारी, लायन सफारी. टूटू टायगर दिसणार, टूटू लायन दिसणार. सो आम्ही ट्रेनने चाललो आहे, कारण बाहेर बघता उन्हाचा प्रादुर्भाव किती आहे, त्याच्यामुळे आपण म्हटलं की ट्रेनने जाऊया. आरामात आरामात जाऊ. इथून आम्ही दादरला जाऊ. दादरवरून फास्ट ट्रेन अर्ध्या तासात आपल्याला बोरवली. चलो भेटूया पुढे. तो आपण दादरवरून दुसरी ट्रेन पकडली आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये आहोत. गर्दी तशी नाही आहे सेकंड क्लासला, पण फर्स्ट क्लासमधून चढण्याचा एकच, जाण्याचा एकच ऑप्शन असतो, कारण उतरताना लोक अंगावर धावून येत नाहीत. आता बघितले कसे आले दादरला. आणि बोरवली ट्रेन आहे, सो सकाळचा टाईम आहे. लोक हमखास सीट अडवायला चढतात. सो आपल्याला रिस्क नाही घ्यायची होती. एसीची तिकीट काढली, याच्यानंतर 2 ट्रेन नंतर एसी ट्रेन होती, पण नको म्हटलं आपण लवकर पोचू, फर्स्ट क्लासनेच जाऊ. कारण एसीची तिकीट काढली तर फर्स्ट क्लासला चालते, एवढं लक्षात ठेवा. कळलं कळलं, डन. अंतर स्टेशन पासून तर झाडभर नाही आहे, म्हणजे म्हणायला गेलं तर अगदी वॉकिंग 10 मिनटात तुम्ही स्टेशन, अरे हो हो, स्टेशनपासून तुम्ही पोचाल. पण त्यांनी ठीक आहे, आता आपलं अडलंच आहे, रिक्षा मिळत नव्हती, जवळच्या याच्यासाठी येत नाही, तर शेअरिंगमध्ये काहीतरी 60 रुपये घेतले ना का, 60 रुपये. कॉस्टली, टू कॉस्टली. चला आज शनिवार आहे, सो शक्यता आहे गर्दी असण्याची. लेट्स सी उद्या गर्दी आहे का. तिकीट काढावी लागेल, तिकीट काढून घेऊ. तो आपण तिकीट काढले. तिकीट एंट्री फी आपली होती 206 रुपये फक्त एंट्री फी. आणि ही जी फी आहे ही बगी राईड, ही जी समोर दिसते बगी राईड, ज्याच्यात विरा, वैदू, सो चालवायला आपल्याकडे लेडी ड्रायव्हर्स आहेत. आणि फार मोठी गोष्ट ही, तर त्याच्यामुळे आता ही राईड आपल्याला म्युझियम फिरवणार. तुम्हाला पुढे मी सांगतो कसं पुढे. सो आपण आलो आहे म्युझियममध्ये. आणि म्युझियममध्ये आल्या आपल्याला ही वाघाची खरी प्रतिकृती आहे.
प्रतिकृती म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला, तुम्ही बघाल ऐक खराच आहे हा, खराच एक नंबर. आणि त्याच्यासोबत इथे बाकीच्या गोष्टी पण आहेत ज्यांना फ्रोझन केलेल्या आहेत. त्याच्यात आहे पानकावळा आहे, नवरंग, तपकिरी डोक्याचा कुरव, लगाम सुरव, ढोकरी. बापरे, एवढी नावं मी ऐकली पण नसेल कधी, ती नावं आहेत सर. आणि इथे आहे घुबड, गरुड आहे, नाही हा रात बगळा. बापरे, आपल्याला गरुड आणि घुबडच माहिती आहे. इथे मोर आहे, हो 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 हो. आणि हा केकर, बापरे डेंजरस. सो तुम्ही बघाल तर एकंदरीत हे म्युझियम बनवलेलं आहे, हे खरेच तुम्हाला वाटेल. आणि हे खरेच टायगर्स आहेत इथे जे मृत पावलेले आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे इथे स्टोअर केलेलं दिसतं आहे. तिथे सुद्धा 2 आहेत. हा इथे लेपर्ड्स आहेत. बापरे, लायन लायन. ए फट्टू फट्टू आहे, फट्टू. घरापासून टायगर कुठे आहे, टायगर कुठे, आणि इथे आल्यावर खरा टायगर बघितल्यावर काय होईल. हे तर म्युझियम मधले बघितलं. हा खराच आहे तो, माहिती आहे मला. फ्रोझन केलेला आहे त्याला पूर्ण. बाबू किती टायगर होते हे, किती टायगर होते. सो आम्हाला या बगीराईने इथपर्यंत पोहोचवायचे. किती घेतले आपले, 200 सॉरी म्हणजे 50 पर पर्सन सिंगल वे. 2 वे 100 रुपये, दोघांचे झाले 200 आणि ते 206 रुपये एंट्री फी. सो असं काही म्युझियम आहे इथे. चला आता कुठे चालवते, नको सगळ्यांनाच पोचवशील. सो इथे बघाल तुम्ही कॉटेजेस आहेत त्यांचे, जिथे तुम्ही स्टे करू शकतात. आणि त्यांचे पॅकेजेस आहेत काहीतरी 3,500 रुपयापासून पॅकेजेस, 3.5 ना, 3,500 रुपयापासून पॅकेजेस त्यांचे चालू होतात. आणि ह्या जंगलात रात्र काढायची ही फार मोठी गोष्ट आहे ना. क्वाईट इंटरेस्टिंग. काढलीस का कधी तू, नाही काढली वीरा, राहूया नाही बोलते ती, तिची आत्ताच फाटली. आणि बरंचसं काय काय इथे हॉस्पिटल्स आहेत. परत निसर्ग शिबिर म्हणजे ट्रेनिंग दिली जाते इथे बऱ्याच गोष्टींनी. आणि इथे वस्ती पण आहे तशी आजूबाजूला घरं आहेत. त्याच्यामुळे ते लोक कसे राहतात बाई मानला पाहिजे. कारण इथे संध्याकाळच्या वेळेला त्यांच्यानुसार प्राण्यांचा वावर असतो है ना. पण मस्त वाटतंय. ट्रेन पण आहे, ती बंद आहे बोलतात. बघू. टॉय ट्रेन ऑन द फाईन्स फोर्ट, 500 रुपये. कशासाठी ते लिहिलंय ना सगळं. सो हे जे तुम्ही म्युझियम बघता हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, याचे कुठलेही चार्जेस नाही आहेत. हा बघ इथे पण आहे टायगर. हा बघ, लांबूनच सो टायगर ज्या म्युझियम मध्ये जाल, जेव्हा डोअर ओपन कराल तर तुमच्या समोरच उभा राहील. सो घाबरू नका, डेंजरस होता. डेंजरस म्हणजे वैदू घाबरली आमची. नाही, उघडलं असं हे झालं ना. आणि असा चबडा काढूनच बाहेर आहे. रिअल मध्ये आहे. हे कसलं म्युझियम आहे. कॅट ओरिएंटेशन. इंजेक्शन दिलेले असणार. बाबा समोरच. सो त्यांना जिथे आधी गेलेलो तिथे काचेमध्ये ठेवलेलं. आणि इथे सुद्धा आहे. इथे तर भाई जंगलच आहे, इंडोर जंगल आहे ना. सो लायन आणि वाघिणी आणि तिचे क्यूब्स बसलेले आहेत इथे. तुम्हाला जर कुठली माहिती हवी असेल तर इथे माहितीही घेऊ शकता स्क्रोल करून. आता जसं बघताय हा आशियाई लायन सिंह, सायंटिफिक नेम पॅन्थेरा टू पर्सिया, साईज 3 फीट. ए बाबा गप ना जरा, गप बस. कन्व्हर्सेशन स्टेटस एंडेंजर, हे मला माहीत नाही काय. पॉप्युलेशन इंडियामध्ये त्यांचे एवढे पॉप्युलेशन आहे. सो इथे बरीचशी माहिती सुद्धा आहे. टायगरचं बघूया आपण. बेंगॉल टायगर. टायगरचं पण आहे इथे. 90 to 110 साईज आहे त्याची, एंडेंजर. आणि टायगरचं पॉप्युलेशन जास्त आहे कम्पेअर टू लायन, पॅन्थेरा टायग्रिस. एनिवे
सो जर तुम्हाला ती स्क्रीन ॲक्सेस करता आली नाही तर इथे त्यांनी माहितीसुद्धा बॅनरवर पोस्ट केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथलंही वाचू शकता. चला आत जाऊया. वीरा आमची आत गेली आहे. कुठे वर कुठे चाललात? काय आहे वर? तू येऊन गेली आहे, तुला माहिती आहे सर्व. घरात आता बोललो असतो मी तुला. लाड वाघ आहेत, वाघिवऱ्यातले. कळलं का? हे वाघ आमचा क्यूब आहे. वर आल्यावर आम्हाला भला मोठा गवा दिसला आणि गव्याची साईज एवढीच असते. एवढीच असते गव्याची साईज. सो इथे सुद्धा बरेचसे वन्य प्राणी आहेत. त्याच्यात वाईल्ड कॅट्स आहेत. आणि मिस्टर गवा कसे आहात? बाई हा जर खरा असता ना तर एका ह्याच्यातच त्याने उडवलं असतं आपल्याला. अजून काय काय इथे बाई याने तर पूर्ण हे 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 आहेत ना. हे हा कोण आहे बाबू? हा कोण आहे? कोण आहे? पॅन्थर, ब्लॅक पॅन्थर. हां तुला लय माहिती आहे. इथे ब्लॅक पॅन्थर आहे. आणि हे जे आहेत हे स्टोअर केलेले हे बनवलेले प्राणी आहे, पण साईज शक्यतो एवढीच असते. आणि आधी जे म्युझियम पाहिलं ते खरे होते. कोण आहे तू? कोण आहे? कोण आहे? वीरा आहे. सॉरी. सो आत्ता आपण तुम्हाला म्युझियममधले टायगर दाखवले जे फ्रोझन केलेले, ज्यांना मे बी ते मेल्यानंतर पण होते ना ते तुम्ही बघाल तर खरे होते सर्व. आणि आत्ता जे पाहिले ते बनवलेले आहेत, पण त्यांची जी साईज आहे ती फार मोठी आहे. पण त्या मानाने ह्याने चार्जेस ठीक आहे, एव्हरेज वाटतात मला. इतके पण नाही वाटत आणि इतके जास्त पण नाही वाटत, कमी पण नाही वाटत. पण ठीक आहे. आता आपण खरे वाघ बघूया. आणि सिंह. सो इथे पंजे पण आहेत वाघाचे, दाखवते तुम्हाला. खतरनाक. सो इथे बघाल तर ट्रेनिंग कॅम्पसाठी आपली फोर्स आलेली आहे. सो त्यांचा कॅम्प आता कुठे लागतो माहीत नाही, पण एक बस गेली आहे पूर्ण भरून. आपण इथे लायन सफारी आणि टायगर सफारीची तिकीट काढण्यासाठी आलेलो. आणि चार्जेस आहेत तिथे नाही आहे कोण अवेलेबल, पण इथे चार्जेस आहेत 136 रुपीज ॲडल्ट आणि किड्ससाठी 55 रुपीज. पण विराची तिकीट नाही लागणार कारण बिलो 5 वाल्यांना फ्री आहे. सो टायगर सफारीसाठी AC गाडी असते, ती तुम्हाला इथूनच सोडेल आणि इथूनच तुम्हाला रिटर्नसाठी बगी मिळेल जायला परत बाहेर एंट्रन्ससाठी. सो असं बघायला गेलं तर एक 10-15 मिनटाचाच रस्ता आहे, जास्त नाही. आणि वॉक करायला मजा येते. चला तिकीट काढायला आले आहेत वाटतं मित्रांनो. तर आपल्याला ही बस आलेली आहे. सो आता हीच बस घेऊन जाते का दुसरी येते, कारण टोटल राईड करायला एक 20 मिनटं लागतात. सो वाट बघतो आहे आणि मिनिमम 15 माणसं तरी लागतात राईडसाठी. तर आम्हीच पहिले होतो त्यामुळे आम्हाला थोडी 10 मिनटं वाट बघावी लागेल. अजून 10 मिनटं ऑलरेडी बघितलेली आहे आणि ही बस लागलेली आहे. आता माहीत नाही ही त्या कॅम्पमधल्या लोकांना घेऊन जाते, म्हणजे जे ट्रेनिंगसाठी आलेले आहेत का पब्लिकसाठी आहे माहीत नाही, बघू. पण इथे तरी आता हां मंकी पाहिजे. आणि विराला जरा इथे एंटरटेन करतोय. वरती झाडावर मंकी वगैरे आहेत. तर जंगल म्हटलं तर इथे आजूबाजूला तुम्हाला वावर मिळणार आहेत वन्य प्राण्यांचा. सो नाही ती बस आपल्यासाठी नव्हती. सो ती कॅम्पमधली लोक घेऊन जातात. विरा हाय कर, हाय हाय कर, हाय हाय. अरे विरा हा बघ इकडून आला, हा बघ, हा बघ चालत आला, हा बघ. ओ हाय, हाऊ आर यू विचारता ना, हाऊ आर यू. बघतायत खायला काय आहे काय. हां लपडी लपडी होणार, लपडी होणार, आता लपडी होणार. सो पुढे येऊन पुन्हा 272 रुपये म्हणजे 136 रुपये पर तिकीट आपल्याला काढावी लागली सफारीसाठी. आणि मस्त बस आलेले लांब होते. डिअर 2 डिअर मोठे मोठे. अच्छा हे आपण कुठे गेलो बाबू? टायगर बघायला. तुम्ही येता? त्यांना विचार तुम्ही येता?
हा इथं सो बस तर ओव्हरलोडेड होणार आहे कारण 12:30 हा शेवटचा टायमिंग असतो इथे. काय माहिती आता ही शेवटची बस आहे काय. अरे विरा पण माझ्यासारखी ब्लॉगिंग करायला बघते आजकाल. हा ही आम्ही तिकीट काढलेली आहे. मला तिकीट दाखव जरा. तो 12:30 शेवटचा टायमिंग असतो त्याच्यामुळे मे बी शेवटची बस असावी किंवा ह्याच्यानंतर एक असेल जर माणसं असतील तर. हा आणि आपली सफरी चालू झालेली आहे. इथे ह्या ज्या बसेस आलेल्या आहेत त्या मे बी स्कूल स्टुडंटला वगैरे घेऊन आलेल्या बसेस आहेत आणि तशी मला वाटतं अजून बस येईल कारण बरीचशी माणसं होती. आपली सेकंड सीट असेल. अच्छा चला सो प्रवास चालू झाला आहे आपला. किती मिनटं लागतील? 20-25 मिनटं. लेट्स गो. तिचे बसमध्ये बसायचे वांदे आहे. आता बोलते खूप टर्न मारते बस. थोडंफार जंगलातला रस्ता आहे त्याच्यामुळे तरी पण कॉन्क्रीट करण खूप झालेलं आहे बऱ्यापैकी. कॉन्क्रीट हा कॉन्क्रीट करण. सो थोडे वळणाचे रस्ते आहेत आणि मॅडमना बसची एवढी सवय नाही. सो मगाशी गेलेली बस आलेली आहे आपल्या समोरच. आता बस कशी काढणार काय माहिती कारण सिंगल वेळ आहे. आता त्याला तरी मागे जावं लागेल नाही तर आम्हाला घरी. हे बघा समोरच बस आहे. गेला फायनली तो. हा तू खात राहा हिला. आम्हाला पहिला लाईन कॅच झालेला आहे आणि हॉर्न मारला आणि फक्त शेपूट हलवली. तो तुम्हाला दिसत असेल तो मिरातून आम्हाला क्लिअरली दिसतोय. विराला एवढा दिसला तर काय तो झोपलाय. बघणार आता बघतो. हा उठला. बोला त्याला. गाऊ केलाय बघ बाबू तो बघ. तर त्यांना आपण काही बोलू शकत नाही कारण ऊनच एवढं आहे. त्यांनी पण सावली शोधून मस्त आराम करतायत ते. आता आपण जे पाहिले ते 3 लाईन होते ते तिने त्या साईडला तोंड करून बसलेले. आपण त्यांना दोन जेवू शकत नाही कारण तोंडच एवढं. ते लोक पण सावली शोधून गाडीतून झोपून येते. सुस्त प्राणी येते सुस्त. त्याच्यामुळे ठीक आहे जेवढं दिसलं त्याच्यात आभार प्रकट करायचे नाही. आता आपण चाललो टायगर बघायला आणि टायगरची संख्या लायनपेक्षा इथे जास्त आहे. त्याच्यामुळे टायगर आय होप आपल्याला प्रॉपर दिसतील. विरा आमच्या त्या होपसर इथपर्यंत आलेली. सो एकतरी टायगर जवळून दिसले. पण हे एक असतं तुम्ही कुठल्याही प्रकल्पात जा इव्हन रतनपूरला जा ताडोबाला जा जर तुमचं लक असेल असं बघायला जाऊ नका की तुम्हाला टायगर बघायचं. तुम्ही एक्सप्लोअर करायला जा. ज्या तुम्हाला वाघ दिसला कुठलाही वन्य प्राणी दिसला तर ती तुमची लॉटरीच होतं कारण ते तुमच्या मनाप्रमाणे नाही चालणार. ते आपल्या मनाप्रमाणे चालतात आणि मुळात स्वतःचा कम्फर्ट बघणार. तुम्हाला त्यांचं बघण्यासाठी ते लोक ते समोर उभं राहणार आणि आला तर तुमची पाठी. त्याच्यामुळे जे मिळते समोर दिसते. आपण आज एंट्री केलेली आहे आणि इथे मॅन्युअली ते दरवाजे ओपन करतात. दिसत असेल तुम्हाला त्याने डोअर ओपन केलेला आहे आणि आता आपण आज चाललो आहे. ये सो बघितलं तर सगळीकडे शांतता आहे आणि ओपन तुम्हाला इथे दिसतील टायगर. तो फुले पिंजऱ्यात टायगर तुम्हाला दिसणार नाही असं मी ऐकून आहे. काही पडली असती आता तू. जा मी जातो. बरं चलो. सॉरी मध्ये नाही आला. तो चांगली सायटिंग झाली.
सो इथे बघू शकाल ओपन मध्ये टायगर झोपलेला आहे. काय पोज देतोय बाई. झोप 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 तू झोप बाबा झोप तू. उठ बोल बाबू उठ बोल टायगरला उठ. सो मस्त इथे ओपन साइटिंग झालेली आहे आम्हाला. का माहीत त्यांना पिंजऱ्यात ठेवलंय काही टायगर्सला आणि काही टायगर्स इथे ओपन आहे. आता परतीच्या मार्गावर आपण जाऊया. चलो लेट्स गो. हे असे रस्ते वळणाचे गावी जायचा फील येतो ना. सो इथे तुम्हाला ओपन मध्ये पण इथे तुम्हाला साइटिंग होऊ शकते जर तुमचं लक असेल तर. जवळ असेल इथे तुम्हाला दिसू शकतात. कुठेही दिसू शकतात का. आणि त्याच्यामुळे ह्या बंद बस इथे चालतात. हा दिसणार बाबू. सो अशा प्रकारे आपली 15 मिनिटाची राईड संपलेली आहे आणि ठीक आहे. मी म्हटल्यानुसार ऑन अन ॲव्हरेज आहे. आता बघितलं ना विरा किती टायगर. आता काय घरी घेऊन जाऊया. सो आपल्याला बगीची वाट बघावी लागेल. चालतही जाऊ शकतो. नको तर मग बगीची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. चालत का जाणार हिरा उचलून. चला. हा ही जाणारी बगी आहे. बोटिंग करायची आहे. सो इथे बोटिंगही करू शकतात. तिथे बघूया. चल. आय अंडरस्टँड तुला भूक लागली. सो इथे तुम्हाला सुखामेवा मिळेल जे आपण शाळेत खायचो ना ह्या गोष्टी. ती बघ चोर बघ ती बघ. पैसे आहेत का तुमच्याकडे. जाऊन उभी आहे. तुम्ही राहायला वगैरे इथेच ना आतमध्येच ना. प्राणी वगैरे येतात मग संध्याकाळच्या वेळेला. अख्खा दिवस येतात. फक्त 1-2 तास बंद. अच्छा दर मस्त आहे. 24 तास पाणी आहे. 24 तास पाणी आहे. ती बघ पण असं की घरात नाही बाहेर. बाहेर. हा सार्वजनिक किती आले ताई. 90. 30 रुपये ना प्रत्येकी. चांगलं आहे. सो आम्ही घेतलेलं लिंबू सोडा. हे कॉर्न आणि वगैरे सर्व होतं मिक्स. कांदा टोमॅटो. आणि मॅडम आमच्या वॉटरमेलन खात आहेत. सो हे उन्हाळ्यात हे जास्त इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे मुलांना हे द्याच. चलो. सो इथे समोरच लायन सफारीचा गेट आहे. आम्ही इथे आता थोडासा रानमेवा खाल्लेला आहे. आणि इथे थोडंसं पुढे इथे तुम्ही गेल्यावर इथे तुम्हाला बोटिंग करायला मिळेल. हे फार आधी आम्ही केलेलं आहे. आता आठवत नाही पण मी वैदू बोलते आम्ही केलेलं आहे. माहीत नाही कधी केलेलं. त्याच्यामुळे आता बगीची वाट बघतोय पण बगी अजून आलेली नाही. अबाउट सफारी तर माझा एक्सपिरियन्स एव्हरेज होता. ना हाय ना लो. ठीक आहे. आपण कधीतरी बघतो वाघ आणि सिंह त्याच्यामुळे आपल्याला फार असं नवल वाटेल वगैरे. पण मी केलेले आहेत ह्याच्या अगोदर बऱ्याच सफारी. त्याच्यामुळे मला आयडिया आहे की ते जे कॉस्ट इथे घेत आहेत ठीक आहे. ते लोक कॉस्ट घेत आहेत आणि बऱ्यापैकी प्राणीच्या बागपेक्षा इथे कन्झर्व चांगलं केलेलं आहे. त्याच्यामुळे ठीक वाटलं. बट अजूनही ते त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतात आणि होईल मे बी इम्प्रूव्हमेंट. आता सध्या अजून तिथे काम चालू आहे. तुम्ही बाहेरचं मी तुम्हाला मगाशी दाखवलं नाही. तो गेट वगैरेचं पण काम चाललेलं आहे. ठीक आहे. नो वरीज. तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. पण बगी अजून आलेली नाही. चालतही जाऊ शकतो पण एवढा उन्हातून चालत जायचं म्हणजे डोक्याला ताप आहे. त्यात विराला उचलून घेऊन चालत जावं लागेल बाहेरपर्यंत. आणि इथून तरी एक 10-15 मिनिटाचा तो वॉकेबल डिस्टन्स आहे. बगीची वाट बघूया येईल म्हणून थोडासा पोटाला आधार दिला आहे. जेवायचं तर आहे. आलेली आहे बगी. चला निघूया. तुम्ही नक्की आहेत माझ्यासाठी. तुम्हाला बोल. ए बाबू आली ती बा आली बगी. हां ती बा आली. अरे हां पैसे द्यायचे आहेत ना. सॉरी हा. ते ट्रेन बंदच आहे नाही. बंद आहे सर. सध्या काम चालू आहे ना. अच्छा अच्छा. चालू होईल पण टाइम लागेल त्याला. एवढं सगळ्या पटऱ्या वगैरे आणून ठेवल्या. हां 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 हां. नवीन पटरी ट्रेन वगैरे पण नवीनच येणार. शनिवार आहे बघ. मुलं बघ शाळेतली किती अजून आलेली.
सो शनिवार आहे त्या मानाने गर्दी खूप आहे आणि हां 2 वाजता गर्दी आहे. बाबू हे होळी खेळली आहे सगळी. हे बघ कलिंगड खाल्लं असते. हे बघा हे बघा हे बघा. ठीक आहे चालतंय. मम्मीचं तोंड बघा आमचं. कपडे तिला धुवावे लागतात ना. तर इथे तुम्ही सायकलिंगसाठी पण येऊ शकता आणि इथे रेंटने घेऊ शकतात. 2 तासासाठी 80 रुपये काहीतरी रेंट आहे. सो बघितलं तिथे बाहेर काम चालू आहे. सो बऱ्यापैकी झाला. आता चला आता घरी झालं ना. चलो थँक्यू बोल त्यांना. थँक्यू बोल त्यांना. थँक्यू बोल. थँक्यू. चला चलो. हां फायनली आम्ही सफारी करून दिसतंय किती अंगावर आलं आहे आमच्या. सो जेवायला आलेलो आहे. अगदी स्टेशनला लागूनच हे हॉटेल आहे. कुठलं नाव काय? भूक लागली घुसली डायरेक्ट आतमध्ये. नाव बिव काय माहीत नाही. हां मग मराठीत नाव होतं. अदिती. हे बघा आमच्या बघा किती. तुला काय हवंय विरा? काय हवंय? नुसतं खा बाहेरचं बाबू. जास्त बाहेरचं खायचं द्या आता. झोप. मी आलं की सांगतो तुला. डोळे बंद कर. नौटंकी आहे नौटंकी. हा कुठे? आधी घरी जाऊया. हे उठली विरा उठली. सो ऑर्डर येईपर्यंत टाइमपास चालू आहे आपला काहीतरी. हे हवं? हे हवं? घे घे ग घे. काय खाल्लंच नाहीस ना सकाळपासून. सो आम्ही जेवलो तर हे हॉटेल होतं सुपर किचन आणि इथे अच्छा टॅक्सी आहे. चला आता काय. तो उबेर तर आम्ही बुक केली पण टॅक्सी आली. ओ माय गॉड. येल्लो टॅक्सी. चला. हा स्कॅम झाला आमच्यासोबत. स्कॅम. चलो आता काय आपल्याला जायचं. तो जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाली आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. वैदुवीरा दोघी पण झोपल्या आणि गरम मरणाचं होतं ट्रॅफिकमध्ये. सो हा एअरपोर्टचा ट्रॅफिक कधी सॉल्व्ह होणार आहे माहीत नाही. हा नवीन ब्रिज झाल्यापासून जास्तच ट्रॉफिक व्हायला लागला आहे. आणि दुसरी गोष्ट प्रॉब्लेम असा झाला आम्ही बुक केलेली उबेर AC मध्ये पण आली नॉन AC. कारण जवळ मला हे ड्रायव्हरने सांगितलं जर जवळपास तुम्हाला AC उबेर मिळत नसेल तर नॉन AC येते. सो हे तुमच्यावर असतं डिसाईड की तुम्हाला जायचं की नाही. सो आता आडला हरी तर आपल्याला जावंच लागलं. आता हे किती खरं किती खोटं हे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. बाकी या ट्रॅफिकमधून थोडंसंच राहिलं आहे. त्याच्यानंतर आय होप सुसाट जाऊ. हा ट्रॅफिक नाही यार. याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे एअरपोर्ट रोडला. अदरवाईज हे दिवसेंदिवस अजून कन्सर्न होत जाणार आहे. कुठेतरी एमर्जन्सी असेल तर मग काय विचारायला नको. इथून तरी यायला नको.